विद्यार्थी मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिले आणि गुरुजींनी त्यामध्ये 42 कथा सांगितलेल्या आहेत. आता ह्या कथेंचा प्रारंभ कसा झाला तर आश्रमातील मित्र पुष्कळ वेळा विचारित श्यामला त्यांची जीवनकथा, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधीकधी एकी श्यामचे डोळे भरून येत असत आणि त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र कार्य काही सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्यामने कथा सांगण्यास सुरू केली. पहिली जी कथा आहे त्या कथेचं नाव आहे सावित्री व्रत. सावित्री व्रत. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फारच श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार मोठे कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईवडिलांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो खरंच ती जगाची बयो होती. माहेरची गडी माणसे, कांडपिणी. पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ व 1 बहीण होती. माझ्या आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसे समजत असत. नाईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरी, वाकी, गोट, तोडे सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे नाव तिचे यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले खायला होते, मात्र घरात कामही भरपूर होते. उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करायस मनुष्य कंटाळत नाही. उलट 4 धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17 व 18 वर्षाचे झाले नाही तोच जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत. लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधत. खोत म्हणजे जमीनदार. म्हणजे खोत हा सगळा गावातील शेतसारा जमा करून करायचा आणि सावकाराला तो द्यायचा. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. खोतचा अर्थ आहे. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो.
खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाराचे हप्ते वसूल झाला नसला तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजे. आमच्या वऱ्हाड नागपूरकडे माल गुजार असतात तसाच प्रकार दिसतो. भिका म्हणाला. सवंगडी म्हणताय श्यामचे. गोविंद उत्कंठतेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धोधो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते आणि ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडी होती. कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते पण कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान असते. जगात सद्गुणच शुक्राच्या ताराप्रमाणे शांत स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांची वेल लावावी, परंतु या सर्वावर खेताची नजर असायची, म्हणजे या जमीनदाराची नजर असायची, शेतसारा वसूल करणाऱ्याची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरदावर लोळावे आणि यासारख्या असम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळशे व तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोट तोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते. ते माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवस्था व अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे ते कुणबट माजले, कुणब्याला कुणबट म्हणायचे, अशी ही पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलेलो आहोत, सत्तांध झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसत. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात आणि अनेकांची मनं दुखवली जात. पूर्वजांची पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही, जगात काही फुकट जात नाही, जे पेराल ते पिकेल. एकदा काय झाले, ती औशेची रात्र होती. औस म्हणजे अमावस्या. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे म्हणजे अमावस्या आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले, परंतु भाऊ म्हणाले, कसली अवसनी कसला शनिवार, जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे, प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले, दिवसभर राहिले, 3 सांजा झाल्या म्हणजे संध्याकाळ झाली, ते घरी परत जाण्यास निघाले. घरोबाच्या एका म्हातारीने सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ, यावेळी जाऊ नका. त्यातून औशेची काळ रात म्हणजे अमावस्याची काळ रात्र. बाहेर अंधार पडलेला आहे. तुम्ही नाल्याजवळ जाल, तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा. भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन, दूध काढतात तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. काहींनी एकामेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक परा होता. परा म्हणजे ओढा किंवा झरा. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो परा खोल दरीतून म्हणजे तो ओढा झरा खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस
झाडी होती. त्या झाडीतून वाघसुद्धा येत असे. तेथून दिवसा ढवळ्याही जावया नवशिक्यास भीती वाटायची. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूते खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. शीळ म्हणजे शिट्टी वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले चोर बाहेर पडले. चोरांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर चोर बसला. चर चर मान चिरायची ती वेळ. करवंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग म्हणजे सर्प साप फुत्कार करीत सनकन निघून गेला. चोरांचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारले, खोताला मारले रे, धावा. ते चोरही जरा घाबरले आणि भाऊ त्या चोरांना म्हणाले, नको रे मला मारू, मी तुमचे काय केले, मला सोडा, मला ही अंगठी, हे 100 रुपये घ्या, सोडा मला. दिनवाणेपणे त्या चोरांना ते विनवित होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले आणि कोणाची तरी चाहूल लागली. चोरांनी त्या अंगठ्या ते 100 रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. ते पळाले. ते चोर काही खरे खुनी नव्हते, या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे ते घोर कर्म करण्यास प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती, प्रेम होते. कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, त्या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही, सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळ सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून आली. पालगडला पोलीस ठाणे होते, तिथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला. सारांच्या तोंडचे पाणी पळाले. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती. कसले खाणे आणि कसले पिणे. तिथे तर प्राणाशी प्रसंग होता. माझी आई ती सारी कथा आम्हा सांगे. आई देवाजवळ गेली, निवारणारा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी ग मी मुलगी, मला पदरात घे, माझे कुंकू राख, माझे सौभाग्य. नको आई, त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू, कोणते व्रत घेऊ? देवा, माझी करुणा येऊ दे तुला, तू करुणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप, पाहीन त्यांना डोळे भरून, नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको, नको ते दागिने, नको ती मोठी वस्त्रे, कशाला मेली ती खोती, नको मला काही नको, पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा. असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईने देवाला आळवले, प्रार्थिले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुषे रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री. तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांनी सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र वा निर्मळ निश्चय मरणाजवळ जगण्यासही बळ देत असतो. आणि माझ्या आईचे सौभाग्य आले, भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला, पुनवमी म्हणजे पौर्णिमा येण्याच्या आधी 2 दिवस आधी ते उपवास करी. घेतलेले व्रत ती कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटायची. अक्षय म्हणजे कधीही कमी न क्षय न झालेला, ऱ्हास न होणारा असा वृक्ष. पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो, ते जगाला छाया देवो म्हणजे सावली देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो, त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याप्रमाणे कुळ विस्तार होतो, कुळाला बळकटी येवो, या व अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षाचं असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावायच्या असतात. आईला जरा चालले तरी
म्हणजे चक्कर येत होते. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो. विचारले, काय आई, काय होते? पाय चेपू का? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळा असशील हो. पण मी तरी काय करू? आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळा? कोणते काम? आई, मी कधी नाही म्हटले आहे का? मी म्हटले. आई गहिवरून म्हणाली, नाही, तू कधीपासून नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. भोवळ म्हणजे चक्कर येणे. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालील. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळा. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्याकडे प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझीच तुरू. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहीत आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहा रे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते. मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी म्हणजे कारणे मी सांगू लागलो. आईची मुद्रा म्हणजे चेहरा खिन्न झाली, म्हणजे उदास झाला. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये. पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास मी बघितले, पण मी बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात आहे. परंतु त्यावेळी तुला लाज नाही वाटली. आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का? नसलाच जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेल, म्हणजे चक्कर येऊन पडेल. मरे तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम, तुझ्यासाठीच जगते रे. असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको. पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल या शब्दांची किती जरूरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगारेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागले व सत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिले. फार वाईट आहे ही परिस्थिती. मी आईच्या पाया पडलो. म्हटले, आई, जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणून, मी जाईन. पुंडलिक आईबाबांची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले? असे केविलवाणी मी विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. आई म्हणाली, गड्यांनो, मी घरी असलो व वट सावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. तर ही श्यामची आई पुस्तकातील 42 कथांमधली पहिली कथा, सावित्रीचे व्रत. यानंतर आपण एक एक कथा बघूया. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.